श्री परमात्मने नमः। यथार्थ गीता श्रीमद् भगवद गीता अथ पंचदशोऽध्यायः अध्याय 15। महापुरुषांनी या जगाला विविध दृष्टांतांनी समजावण्याचा प्रयत्न केला आहे। कुणी या जगताला भवारण्य म्हटलं आहे, तर कुणी याला संसार सागर म्हटलं आहे। स्थितीभेदामुळे याला भवनदी आणि भवकूप असंही म्हटलं जातं। कधी याची तुलना गायीच्या पावलांशी केली जाते। अर्थात इंद्रियांचं जेवढं घर तेवढाच हा संसार आहे, आणि शेवटी अशी अवस्था आली की नाम लेत भवसिंधू सुखाही, भवसिंधूही सुकून गेला। जगामध्ये खरोखर असे समुद्र आहेत का? योगेश्वर श्रीकृष्णांनीही संसाराला समुद्राची आणि वृक्षाची संज्ञा दिली आहे। 12व्या अध्यायात त्यांनी म्हटलं आहे की जे माझे अनन्य भक्त आहेत त्यांचा या भवसागरातून मी शीघ्र उद्धार करत असतो। या प्रस्तुत अध्यायात योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की संसार हा एक वृक्ष आहे, त्याला कापत कापतच योगीजन त्या परमपदाला शोधतात। श्री भगवान वाच। ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अर्जुना, ऊर्ध्वमूलम ज्याचं मूळ वर म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी आहे, म्हणजे परमात्मा हेच ज्याचं मूळ आहे। अधशाखम खाली प्रकृती जिच्या फांद्या आहेत, अशा संसार रूपी अश्वत्थ किंवा पिंपळ वृक्षाला अविनाशी म्हटलं आहे। वृक्ष तर अश्वहा अर्थात उद्यापर्यंतही टिकणारा नाही, केव्हाही तो कापला जातो, परंतु तरीही तो अविनाशी आहे। श्रीकृष्णांच्या मतानुसार अविनाशी दोनच गोष्टी आहेत, एक संसाररूपी वृक्ष आणि दुसरं त्याच्याही पलीकडे असणारं परमतत्व। वेद म्हणजे या अविनाशी संसार वृक्षाची पानं आहेत असं म्हटलं आहे। जो पुरुष या संसाररूपी वृक्षाला पाहत असताना समजून घेतो तो वेदांचा ज्ञाता होय। ज्यानं या संसार वृक्षाला जाणलं आहे त्यानं वेदाला जाणलं आहे असं समजावं। केवळ ग्रंथ वाचून वेदाला जाणता येत नाही। ग्रंथ वाचण्यानं फक्त त्या मार्गाने जाण्याची प्रेरणा मिळत असते। पानांच्या ठिकाणी वेदांची काय आवश्यकता आहे? वास्तविक पुरुष भटकत भटकत अंतिम शाखेवर येतो, म्हणजेच अंतिम जन्म घेतो। तिथूनच वेदांचे छंद जे कल्याणाची निर्मिती करतात, प्रेरणा देतात, तिथूनच त्यांचा उपयोग असतो। तिथूनच भटकंती समाप्त होते, तो स्वरूपाच्या बाजूला वळतो। तसंच अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। अशा या संसार वृक्षाच्या 3 गुणांनी वाढलेल्या विषय आणि भोगरूपी पालवी फुटलेल्या शाखा वर आणि खाली सर्वत्र पसरलेल्या आहेत। खालील बाजूस कीटकादीपर्यंत आणि वरील बाजूला देवभावापासून ब्रह्मापर्यंत सर्वत्र या शाखा पसरलेल्या आहेत। तसंच केवळ मनुष्य योनीमध्ये त्या सकाम कर्मानुसार बांधल्या जातात, तर इतर सर्व योनी भोग भोगण्यासाठी आहेत। मनुष्य योनीस फक्त कर्मानुसार बंधनं तयार करत असते। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा।
परंतु या संसार वृक्षाचं स्वरूप जसं वर्णन केलं आहे तसं दिसून येत नाही, कारण याला ना आदी आहे, ना अंत किंवा ना उत्तम स्थिती, कारण तो परिवर्तनशील आहे. अत्यंत दृढमूल असणाऱ्या संसाररूपी वृक्षाला बळकट असंग शस्त्रेण अशा असंगरूपी म्हणजेच वैराग्यरूपी शस्त्रानं छेदून, म्हणजे संसाररूपी वृक्षाला छेदायचं आहे, तोडायचं आहे. पिंपळाच्या खोडात परमात्म्याचा वास आहे किंवा पिंपळाची पानं वेद आहेत म्हणून झाडाची आरती करावी, हे सगळं निरर्थक आहे. या संसार वृक्षाचं मूळ तर स्वयं परमात्माच बीज रूपाने प्रसारित झाले आहेत. मग तो परमात्माही वैराग्यरूपी शस्त्रानं कापला जाईल. वैराग्यरूपी शस्त्रानं या प्रकृतीचा संबंध कापला जातो, हेच तर विच्छेदन आहे. कापून पुढं काय करायचं? ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी. मनुष्यानं दृढनिश्चयानं अनासक्ती रूप शस्त्रानं संसार वृक्ष तोडून त्यामध्ये प्रवेश केल्यानंतर, तिथं गेल्यानंतर पुन्हा या संसारात मनुष्य परत येत नाही, म्हणजे पूर्ण निवृत्त होतो. ते भगवंताचं परमपद चांगल्या प्रकारे शोधलं पाहिजे. परंतु त्याचा शोध कसा करावा? योगेश्वर म्हणतात, त्यासाठी समर्पण आवश्यक आहे. ज्या परमेश्वरापासून संसार वृक्षाची पुरातन प्रवृत्ती विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष परमात्म्याला शरण जावं. त्या भगवंताला शरण गेल्याशिवाय संसार वृक्ष संपूर्ण कापला जाणार नाही. परंतु भगवंताला शरण गेलेल्या वैराग्यामध्ये स्थित झालेल्या पुरुषाला संसार वृक्ष कापला गेला की नाही ते कसं समजेल? अशा पुरुषाला कसं ओळखावं? यावर श्रीकृष्ण म्हणतात, निर्मानमोहाजितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. अशा प्रकारे समर्पण केल्यानंतर ज्यांचा अभिमान आणि मोह नष्ट झाला आहे, आसक्तीरूपी दोष ज्यांनी जिंकला आहे, अध्यात्मनित्या अध्यात्मज्ञान म्हणजेच परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी जे निरंतर स्थित आहेत, ज्यांच्या कामना नष्ट झाल्या आहेत आणि सुखदुःखाच्या द्वंद्वापासून जे मुक्त झाले आहेत, असे ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला प्राप्त होतात. साधकाला जोपर्यंत ही अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत संसार वृक्ष कापला जात नाही. या अवस्थेपर्यंत वैराग्य वृत्तीची आवश्यकता असते. परंतु ज्याला प्राप्त करावयाचं त्या परमपदाचं स्वरूप कसं असतं? न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या परमपदाला सूर्य, चंद्र किंवा अग्नी प्रकाशित करू शकत नाहीत. त्या परमपदाला प्राप्त केल्यानंतर मनुष्य पुन्हा संसारात परत येत नाही, म्हणजेच त्याचा पुनर्जन्म होत नाही. तेच माझं परमधाम आहे. या पदाची प्राप्ती करून घेण्याचा सर्वांना समान अधिकार आहे. यावर श्रीकृष्ण म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति.
या जीवलोकात म्हणजेच या देहात, म्हणजे शरीरही एक लोकच आहे, असा असणारा हा जीवात्मा माझा परमात्म्याचाच सनातन अंश आहे आणि तोच त्रिगुणात्मक प्रकृतीत स्थित असणाऱ्या मनासह 5 इंद्रियांना आकर्षित करीत असतो. कशा प्रकारे? शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. ज्याप्रमाणे वायू पुष्पापासून सुगंधाला बरोबर घेऊन जातो, तशाच प्रकारे या देहाचा स्वामी जीवात्मा आपल्या पहिल्या शरीराचा त्याग करतो, तेव्हा त्याच्यापासून मन आणि 5 इंद्रियांना आकर्षित करून त्यांच्यासह दुसऱ्या स्थूल शरीरात प्रवेश करतो. जर जीवात्मा अशा प्रकारे लगेचच दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, तर मग पिंडदान कुणाला देता आणि ते घेतं कोण? म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की हे अज्ञान कुठून आलं की पिंडोदक क्रिया लुप्त होऊन जाईल. तिथं जाऊन तो जीवात्मा काय करतो? मनासहित 6 इंद्रिय कोण आहेत? श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. जीवात्मा दुसरं स्थूल शरीर धारण करून कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांचा आश्रय करून विषयांचा उपभोग घेतो, परंतु हे वरून दिसून येत नाही. सर्वजण जीवात्म्याची ही क्रिया पाहू शकत नाहीत. यावर श्रीकृष्ण म्हणतात, उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. शरीर सोडून जात असताना किंवा शरीरात राहत असताना, विषयभोग घेत असताना किंवा 3 गुणांनी युक्त असताना या जीवात्म्याला मूढ किंवा अज्ञानी लोक जाणत नाहीत. फक्त ज्ञानरूपी चक्षु असणारेच म्हणजे ज्ञानी लोकच फक्त त्याला जाणू शकतात, पाहू शकतात. आता ही दृष्टी कशी प्राप्त होते? आता पुढे पहा. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः. योगीजन आपल्या हृदयात मनाचा सर्व बाजूंनी निग्रह करून प्रयत्नपूर्वक या आत्म्याला प्रत्यक्ष पाहतात, परंतु अकृतार्थ म्हणजेच मलिन किंवा अपवित्र अंतःकरणाचे अज्ञानी लोक प्रयत्न करून देखील या आत्म्याला जाणू शकत नाहीत, कारण त्यांचं अंतःकरण बाह्य प्रवृत्तींमध्ये विखुरलेलं असतं. चित्ताचा सर्व बाजूंनी निग्रह करून प्रयत्नशील असणारे भाविकजनच त्याला जाणण्यास पात्र असतात आणि म्हणून अंतःकरणात सतत असणं आवश्यक आहे. आता त्या महापुरुषांच्या स्वरूपात ज्या विभूती दिसून येतात, ज्या खरं म्हणजे मागेही सांगितल्या आहेत, त्यावर श्रीकृष्ण प्रकाश टाकताना म्हणतात, यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. जे तेज सूर्यामध्ये असून संपूर्ण जगाला प्रकाशित करतं, जे तेज चंद्रामध्ये आहे, जे तेज अग्नीमध्ये आहे, ते तेज माझंच आहे असं तू जाण. आता या महापुरुषाचं कार्य सांगताना
श्रीकृष्ण म्हणतात, गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः। मीच पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या शक्तीनं सर्व भूतांचं धारण करतो आणि मीच चंद्राच्या ठायी रसस्वरूप होऊन सर्व वनस्पतींचं पोषण करतो। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्। मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात अग्निरूपानं स्थित होऊन प्राण आणि अपानांनी युक्त असणारं 4 प्रकारचं अन्न पचवतो। 4थ्या अध्यायामध्ये स्वतः योगेश्वर श्रीकृष्णांनी इंद्रियाग्नी, संयमाग्नी, योगाग्नी, प्राण अपानाग्नी, ब्रह्माग्नी इत्यादी 13-14 अग्नींचा उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये सर्वांचा परिपाक ज्ञान आहे। ज्ञान हाच अग्नी आहे। श्रीकृष्ण म्हणतात, अशा अग्निरूप होऊन प्राण आणि अपानांनी युक्त असणाऱ्या 4 विधींनी, कारण जप हा नेहमी श्वास प्रश्वासांनी होत असतो, तो करण्याच्या 4 विधी पद्धती वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा यांनी तयार होणाऱ्या अन्नाला मी पचवतो। श्रीकृष्णांच्या मतानुसार ब्रह्म हे एकमात्र अन्न आहे, ज्याच्यामुळे आत्म्याची पूर्णपणे तृप्ती होते आणि तो पुन्हा कधीही अतृप्त राहत नाही। शरीराचं पोषण करणाऱ्या प्रचलित असणाऱ्या अन्नाला योगेश्वरांनी आहाराची संज्ञा दिली आहे। युक्ताहार, मिलाहार। वास्तविक अन्न म्हणजे परमात्मा आहे। वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या 4 पद्धतीरूपी भट्टीतून निघून ते अन्न परिपक्व होतं। यालाच अनेक महापुरुषांनी नाम, रूपलीला आणि धाम असं म्हटलं आहे। प्रथम नामाचा जप असतो, त्यानंतर हृदयरूपी देशात प्रथम इष्टदेवाचं स्वरूप प्रकट होतं, त्यानंतर ईश्वराच्या लीलेचा म्हणजे जगात तो कणाकणामध्ये कसा भरून राहिलेला आहे त्याचा बोध होतो, त्यानंतर तो कशा प्रकारे सर्वत्र कार्य करतो। या प्रकारे सर्व ईश्वरी लीलांचं त्याच्या क्रियारूपी कलापाचं म्हणजे पिसाऱ्याचं हृदय देशात दर्शन होतं। हे दर्शन म्हणजेच ईश्वरी लीला होय। बाहेरील रामलीला रसलीला नाही। आणि या ईश्वरीय लीलांची प्रत्यक्ष अनुभूती घेत घेत जेव्हा त्या मूळ लीलाधारी ईश्वराचा स्पर्श होतो, तेव्हा धामाची स्थिती प्राप्त होते। या स्थितीला जाणून साधक त्यात प्रतिष्ठित होतो। त्यात प्रतिष्ठित होणं म्हणजे परावाणीच्या परिपक्व अवस्थेमध्ये परब्रह्माचा स्पर्श होऊन त्यात एकरूप होणं। या दोन्ही गोष्टी एकाच वेळी बरोबर होत असतात। या प्रकारे प्राण आणि अपान अर्थात श्वास आणि प्रश्वासानं अर्थात उच्छ्वासानं परिपूर्ण होऊन 4 विधींनी म्हणजेच वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि क्रमशः उत्थान होत होत परावाणीच्या पूर्तिकालात ते अन्न ब्रह्म परिपक्व होऊन जातं, प्राप्तही होतं, पचलंही जातं। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेम चाहम्। सर्व प्राण्यांच्या हृदयात मीच स्थित आहे। माझ्यापासूनच स्वरूपाची स्मृती म्हणजेच जो परमतत्व परमात्मा विस्मृत आहे त्याचं स्मरण होणं ते होतं। स्मृतीबरोबरच ज्ञान अर्थात साक्षात्कार आणि अपोहनम अर्थात सर्व अडचणींचं निराकरण मज परमात्म्यापासूनच होत असतं।
सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. वेदांताचा कर्ता अर्थात वेदस्य अंतः स वेदांतः, तो अलग होता म्हणून तर त्याचा परिचय झाला. जाणणारा त्या स्वरूपात प्रतिष्ठित झाल्यानंतर कोण कोणाला जाणणार? वेदाचा अंतिम कर्ता ज्ञाता मीच आहे आणि वेदविदही मीच आहे. या अध्यायाच्या प्रारंभी त्यांनी सांगितलं होतं की संसार हा वृक्ष आहे. त्याचे परमात्मा रूपी मूळ वर आहे आणि प्रकृती रूपी त्याच्या फांद्या किंवा शाखा खाली पसरल्या आहेत. जो या मुळापासून प्रकृतीचं विभाजन करू जाणतो, त्या मुळाला जो जाणतो तो वेदवित्त आहे. मी वेदवित्त आहे. श्रीकृष्ण ही एक तत्वज्ञ महापुरुष योगीजनांपैकी परमयोगी होते. इथं हा प्रश्न पूर्ण झाला. आता पुढं या जगात स्वरूप दोन प्रकारचं आहे हे सांगितलं आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. अर्जुना, या संसारात क्षर म्हणजे क्षय होणारे परिवर्तनशील असणारे आणि अक्षर म्हणजे अपरिवर्तनशील असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतप्राण्यांचे शरीर नाशवंत आहे, ते क्षर पुरुष होत. आणि सर्वांच्या अंतर्यामी असणारे मायोपाधीने युक्त असे जे चैतन्य कूटस्थ पुरुष अक्षर आहे, अविनाशी आहे. साधनेद्वारा मनासहित इंद्रियांचा निरोध म्हणजे ज्याचे इंद्रिय समूह कूटस्थ अर्थात निष्क्रिय आहेत त्याला अक्षर म्हटलं जातं. परंतु ही देखील पुरुषाची एक विशेष अवस्था आहे. या दोघांच्याही पलीकडं एक अन्य पुरुष आहे. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. या दोहोंहून अत्यंत उत्तम पुरुष तर दुसराच आहे, जो 3 लोकात प्रवेश करून सर्वांचं भरण पोषण करतो. त्याला अविनाशी, परमात्मा, ईश्वर असं म्हटलं आहे. अव्यक्त, अविनाशी, पुरुषोत्तम इत्यादी त्या परमात्म्याचे परिचायक शब्द आहेत. वास्तविक हा परमात्मा सर्वाहून भिन्न आहे, अर्थात अनिर्वचनीय आहे. ही क्षर आणि अक्षराच्या पलीकडे असणाऱ्या महापुरुषाची अंतिम अवस्था आहे. त्यालाच परमात्मा इत्यादी शब्दांनी सूचित केला आहे. परंतु तो सर्वाहून भिन्न आहे, अर्थात अनिर्वचनीय आहे. याच संदर्भात पुढील श्लोकात श्रीकृष्णांनी स्वतःचा परिचय करून दिला आहे. यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. वर सांगितलेल्या नाशवंत परिवर्तनशील क्षरपुरुषाच्या मी पलीकडचा आहे आणि अक्षर अविनाशी अशा कूटस्थ पुरुषापेक्षाही मी उत्तम आहे. म्हणून जगामध्ये आणि वेदांमध्ये मी पुरुषोत्तम या नावानं प्रसिद्ध आहे. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद् भजति माम् सर्वभावेन भारत. हे भारत, जसं वर सांगितलं गेलं आहे त्या प्रकारे जो ज्ञानी पुरुष मला पुरुषोत्तमाला प्रत्यक्ष जाणतो, ओळखतो, तो सर्वज्ञ पुरुष सर्व प्रकारांनी मला परमात्म्यालाच भजतो. तो माझ्याहून निराळा असत नाही. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। हे निष्पाप अर्जुना, या प्रकारे अत्यंत गुह्य रहस्ययुक्त शास्त्र मी तुला सांगितलं. ते तत्वतः जाणल्यानं मनुष्य पूर्ण ज्ञानी आणि कृतार्थ होतो. म्हणून योगेश्वर श्रीकृष्णांची ही वाणी स्वतंत्रपणे एक शास्त्र आहे. श्रीकृष्णाचं हे रहस्य अत्यंत गुप्त होतं. त्यांनी ते केवळ आपल्या प्रेमळ भक्तांनाच सांगितलं होतं. हे रहस्य ज्ञान फक्त अधिकारी व्यक्तींसाठीच होतं, सर्वांसाठी नव्हतं. परंतु जेव्हा हे रहस्यशास्त्र लिहिलं जातं तेव्हा ते पुस्तक रूपानं सर्वांपुढे येतं आणि त्यावेळी सर्वांना वाटतं की श्रीकृष्णांनी हे रहस्य सर्वांसाठी सांगितलं आहे. वास्तविक हे रहस्य ज्ञान फक्त अधिकारी व्यक्तींसाठीच आहे. श्रीकृष्णाचं हे दिव्य स्वरूप इतरांसाठी नव्हतंच. कुणी त्याला राजा समजत होते, कुणी दूत, तर कुणी त्याला यादव समजत होते. मात्र रहस्य ज्ञानाचे अधिकारी पुरुष मात्र श्रीकृष्णाला एक अशी परकी व्यक्ती समजले नाहीत, कारण ते जाणत होते की श्रीकृष्ण म्हणजे परमसत्य पुरुषोत्तम आहे आणि दुरावा ठेवते तर त्यांचं कधी कल्याणच झालं नसतं. हे वैशिष्ट्य ईश्वर प्राप्ती झालेल्या प्रत्येक महापुरुषांमध्ये आढळून येतं. एकदा रामकृष्ण परमहंस खूप प्रसन्न होते. भक्तांनी त्यांना विचारलं, आज तर आपण खूप प्रसन्न दिसत आहात. त्यावर ते उत्तरले, आज तर मी तो परमहंस झालो आहे. असं म्हणून त्यांच्या समकालीन असणाऱ्या एका परमहंस चांगल्या व्यक्तीकडे त्यांनी संकेत केला. थोड्या वेळानं मन, क्रम, वचनापासून विरक्तीच्या आशेनं आपल्या मागे लागलेल्या साधकांना ते म्हणाले, पहा, आता तुम्ही लोकांनी मनात कसलाही किंतु ठेवू नका, संदेह करू नका. मी तोच राम आहे जो त्रेतायुगामध्ये झाला होता. मी तोच कृष्ण आहे जो द्वापार युगामध्ये झाला होता. मी त्याचाच पवित्र आत्मा आहे, त्याचंच स्वरूप आहे. जर मिळवायचं असेल, जर इष्टाची प्राप्ती करून घ्यावयाची असेल तर मला पहा. अगदी अशाच प्रकारे पूज्य गुरु महाराजही सर्वांना सांगायचे, हो, मी भगवंताचा दूत आहे. जो खरोखर संत आहे तो भगवंताचा दूत असतो. आमच्याकडूनच त्यांचा संदेश सर्वांना प्राप्त होत असतो. येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी भगवंताचा पुत्र आहे. तुम्ही माझ्याजवळ या, म्हणजे तुम्हालाही त्या ईश्वराची मुलं असं म्हटलं जाईल. तुम्हीही त्याचे पुत्र होऊ शकाल. अर्थात जवळ येण्याचा अर्थ ईश्वराला प्राप्त करण्यासाठी साधना करणं, साधना क्रमात राहून ती पूर्ण करणं असा नाही. मुहम्मद साहेबांनी सांगितलं की मी अल्लाहचा रसूल आहे, मी संदेशवाहक आहे. पूज्य महाराज श्रीही कोणत्याही विचाराचं खंडन किंवा मंडन न करता विरक्तीच्या मागं लागलेल्यांना एवढंच म्हणत, केवळ माझ्या स्वरूपाला पहा. जर तुम्हाला परमतत्वाची ओढ असेल तर मला पहा, संदेह करू नका. अनेकांनी संदेह केला तर त्यांना अनुभवातून दाखवून, तसंच योगेश्वर श्रीकृष्णाच्या मतानुसार ज्यामध्ये अनंत पूजा पद्धती आहेत त्या बाह्य विचारांपासून दमदाटीनं रागावून त्यापासून हटवून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी लावलं. ते अद्यापही महापुरुषाच्या रूपात राहिलेले आहेत. या प्रकारे श्रीकृष्णाची आपली स्थिती गुप्त तर होतीच, परंतु आपला अनन्य भक्त, पूर्ण अधिकारी आणि अत्यंत प्रिय भक्त अर्जुनासाठी त्यांनी ती उघड केली. ते रहस्य प्रकट केलं. प्रत्येक भक्तासाठी हे शक्य आहे. महापुरुष लाखो भक्तांना या रस्त्यावर आणून ठेवतात. निष्कर्ष. या अध्यायात आरंभी योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की संसार हा एक वृक्ष आहे. तो पिंपळासारखा एक वृक्ष आहे. इथं पिंपळ हे फक्त एक उदाहरण आहे. त्याचं परमात्मा रूपी मूळ वर असतं आणि त्याच्या प्रकृतीरूपी फांद्या खाली पसरल्या आहेत. जो या वृक्षाला मुळासह समजून घेतो तो वेदांनाही जाणणारा आहे, वेदांचा ज्ञाता आहे. या संसाररूपी वृक्षाच्या फांद्या वर आणि खाली सर्वत्र पसरलेल्या आहेत आणि मूलादी त्याची मुळं वर खाली सर्वत्र पसरलेली आहेत. कारण ते मूळ म्हणजे ईश्वर आहे आणि तोच बीज रूपानं प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करत असतो. एक पौराणिक कथा आहे की एकदा ब्रह्माजी कमळावर बसून विचार करत होते की माझा उद्गम कुठून झाला आहे.
आणि मग जिथून उत्पन्न झालं त्या कमळाच्या पोकळ देठात त्यांनी प्रवेश केला. सतत चालत राहिले, परंतु ते आपलं उद्गमस्थान काही पाहू शकले नाहीत. तेव्हा हताश होऊन तिथून ते परतले आणि आपल्या कमलरूपी आसनावर बसले. तिथं बसून त्यांनी चित्ताचा निग्रह करायला सुरुवात केली आणि ध्यानाच्या योगानं आपला मूळ उद्गम प्राप्त केला. परमतत्वाचा साक्षात्कार केला, इष्टाची स्तुती केली. तेव्हा त्या परमस्वरूपाकडून आदेश मिळाला की मी जरी सर्वत्र व्यापून असलो तरी माझ्या प्राप्तीचं स्थान हृदय आहे. हृदयरूपी देशात जो माझं ध्यान करतो तो मला प्राप्त करू शकतो. इथं ब्रह्मा एक प्रतीक आहे. योग साधनेतील एक परिपक्व अवस्थेत या स्थितीची जागृती होत असते. ईश्वराकडे उन्मुख असणाऱ्या ब्रह्मविद्येशी संयुक्त असलेली बुद्धीच ब्रह्मा आहे. कमळ पाण्यात राहूनही निर्मल आणि निर्लेप राहत असतं. बुद्धी जोपर्यंत इकडं तिकडं शोधत फिरते तोपर्यंत काही मिळवू शकत नाही. परंतु जेव्हा बुद्धी निर्मलतेच्या आसनावर बसून मनासहित इंद्रियांना आवरून हृदयरूपी देशात त्यांचा निग्रह करते, तेव्हा निग्रहाच्याही विलिनीकरणाच्या अवस्थेत आपल्याच हृदयात परमात्म्याला प्राप्त करते. इथं योगेश्वर श्रीकृष्णाच्या मते संसार हा एक वृक्ष आहे, ज्याचं मूळ सर्वत्र आहे आणि फांद्याही सर्वत्र आहेत. कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, कर्मानुसार केवळ मनुष्य योनीमध्ये बंधन तयार करतो, तो तिथं बद्ध होतो. अन्य योनीतील प्राणी मात्र तर त्यांच्या कर्मानुसार भोग भोगीत असतात. म्हणून दृढ वैराग्यरूपी शस्त्रानं हा संसाररूपी वृक्ष तू छेदून टाक आणि त्या परमपदाचा शोध घे. या परमपदाच्या ठिकाणी गेलेल्या महर्षींना पुनर्जन्म प्राप्त होत नाही. संसार वृक्ष कापला गेला हे कसं जाणावं? योगेश्वर म्हणतात की जो अहंकार आणि मोह रहित आहे, म्हणजे त्यापासून जो अलिप्त आहे, ज्यानं संगदोष जिंकला आहे, ज्याच्या कामना निवृत्त झाल्या आहेत आणि जो द्वंद्वापासून मुक्त आहे, त्या पुरुषाला परमतत्वाची प्राप्ती होते. त्या परमपदाला सूर्य, चंद्र किंवा अग्नी प्रकाशित करू शकत नाहीत. ते स्वयं प्रकाशरूप आहे. या परमपदाच्या ठिकाणी गेलेले लोक पुन्हा परत फिरत नाहीत. ते परमपद म्हणजेच माझं परमधाम आहे. हे परमपद प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे, कारण की हा जीवात्मा म्हणजे माझाच शुद्ध अंश आहे. देहत्याग करतेवेळी जीवात्मा मन आणि 5 ज्ञानेंद्रियांच्या कार्यसमूहासह नवीन शरीर धारण करतो. संस्कार सात्विक असतील तर तो सात्विक स्तरावर पोहोचतो. संस्कार राजसी असतील तर तो मध्यम स्थानावर आणि संस्कार तामसी असतील तर तो नीच योनीमध्ये पोहोचतो. तसंच इंद्रियांचा अधिष्ठाता जे मन, त्याच्या माध्यमातून विषयांना तो पाहतो आणि भोगतो. तो साध्या डोळ्यांना दिसत नाही, त्याच्याकडे ज्ञानरूपी दृष्टीनं पाहता येतं. काही आठवणे, स्मरण करणे म्हणजे ज्ञान नव्हे. योगीजन हृदयामध्ये चित्ताला गोळा करून प्रयत्न करीत असतातच, तेव्हा त्याला ते पाहू शकतात. म्हणून ज्ञान हे साधनागम्य आहे. हो, अध्ययनानं त्याच्या बाबतीत आवड निर्माण होते. तथापि संशययुक्त अकृतात्मा लोक मात्र प्रयत्न करूनही त्याला प्राप्त करू शकत नाहीत. इथं प्राप्तिस्थानाचं चित्रण आहे. त्यामुळं त्या अवस्थेतील विभूतींचा प्रवाह इथं येणं किंवा सांगणं स्वाभाविकच आहे. त्यावर प्रकाश टाकताना योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये मी प्रकाश आहे, अग्नीमध्ये मी तेज आहे. प्रचंड अग्निरूपानं 4 विधींनी परिपक्व होणारं अन्न मीच पचवतो. श्रीकृष्णाच्या शब्दात सांगावयाचं झालं तर अन्न हे एकमात्र ब्रह्म आहे. अन्न ब्रह्म व्यजानात, ज्या उपनिषदातून श्रीकृष्णांनी हे घेतलं आहे त्याचाच हा निर्णय आहे. ते प्राप्त झाल्यावर हा आत्मा तृप्त होतो. वैखरीपासून परापर्यंत अन्न पूर्ण परिपक्व होऊन तयार होतं. ते पात्र पण हरवतं. या अन्नाला मीच पचवतो. अर्थात सद्गुरू जोपर्यंत रथी नसतो तोपर्यंत ही प्राप्ती होत नाही. यावर भर देत योगेश्वर श्रीकृष्ण पुन्हा सांगतात की सर्व प्राणिमात्रांच्या अंतर्यामी राहून मीच स्मृती देववतो. जे स्वरूप विस्मृत होतं त्याचं पुन्हा स्मरण देववतो. स्मृतीबरोबर प्राप्त होणारं ज्ञान देखील मीच आहे.
त्यात येणाऱ्या अडचणींचं निवारणही माझ्याकडूनच होतं. मीच जाणण्यास योग्य असा आहे आणि मी विदित झाल्यानंतर त्याच्या जाणकारीचा अंत करताही मीच असतो. कोण कुणाला जाणणार? मी वेदवित्त आहे. अध्यायाच्या प्रारंभीच श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की संसार वृक्षाला मुळासहित जाणतो तो वेदवित्त आहे. त्या वेदवित्तमध्ये श्रीकृष्ण स्वतःची पण गणना करतात. म्हणून इथं वेदवित्त पुरुषोत्तमाला प्राप्त करून घेण्याचा अधिकार मानव मात्राला आहे. शेवटी त्यांनी सांगितलं की या लोकामध्ये 3 प्रकारचे पुरुष आहेत. भूतादिकांची संपूर्ण शरीर क्षर आहेत. मनाच्या उच्चतम अवस्थेत हाच पुरुष अक्षर असतो, परंतु तो द्वंद्वात्मक असतो आणि याच्याही पलीकडे जो परमात्मा परमेश्वर अव्यक्त अविनाशी म्हटला जातो तो वास्तविक दुसराच असतो. ही क्षर अक्षराच्या पलीकडची अवस्था आहे. हीच परमस्थिती आहे. इथं स्वतःचा परिचय देताना योगेश्वर म्हणतात की मीही या क्षर अक्षराच्या पलीकडे गेलेला असल्यानं लोक मला पुरुषोत्तम म्हणतात. या प्रकारे उत्तम पुरुषाला जे जाणतात ते ज्ञानी भक्तजन सदैव आणि सर्व प्रकारे मलाच भजतात. त्यांच्या जाणण्यात कसलाही दुरावा किंवा अंतर असत नाही. अर्जुना, हे अत्यंत गोपनीय असं रहस्य मी फक्त तुझ्यासाठी सांगितलं आहे. ज्यांना परमस्थिती प्राप्त झाली आहे असे महापुरुष सर्वांच्या समोर काही सांगत नाहीत, परंतु अधिकारी व्यक्तीबरोबर ते दुरावा ठेवत नाहीत. दुरावा ठेवला तर त्या परमपदाची प्राप्ती कशी होणार? या अध्यायात आत्म्याच्या 3 स्थितींचं, 3 स्तरांचं किंवा प्रकारांचं चित्रण केलं आहे. क्षर, अक्षर आणि अतिउत्तम पुरुष अशा रूपात त्याला स्पष्ट केलं आहे. यापूर्वीच्या कोणत्याही अध्यायात हे आत्म्याचं स्वरूप स्पष्ट केलेलं नाही. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम 15 याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तम योग नावाचा 15वा अध्याय समाप्त झाला. इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अडगडानंद कृते श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये पुरुषोत्तम योगो नाम 15 अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अडगडानंद कृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील पुरुषोत्तम योग नावाचा 15वा अध्याय समाप्त झाला. हरि ओम तत्सत.